अनंत गर्जेला अटक, पंकजा मुंडेंचा पीए अटकेत, रविवारी रात्री 1 वाजता वरळी पोलिसांकडून अटक। आत्महत्येवेळी घरात नव्हतो, अनंत गर्जेनं आरोप फेटाळले। नाशिकच्या तपोवनातील 1800 झाडं तोडण्याचं प्रकरण, झाडं तोडण्याप्रकरणी आतापर्यंत 900 हरकती प्राप्त, हरकतींवर आज जनसुनावणी होणार। न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून स्वीकारला पदभार, सूर्यकांत यांचा कार्यकाळ जवळपास 15 महिन्यांचा। एका महिलेच्या गर्भपातावेळी अनंतचं नाव नवरा म्हणून लिहिलं होतं, दमानी यांनी सांगितलं गौरीच्या मृत्यूचं संभाव्य कारण। इस्रायलच्या हवाई दलाकडून लेबनॉनमध्ये हल्ला, हल्ल्यात हिजबुल्लाहचा म्होरक्या ठार। आयएनएस माहे भारतीय नौदलात दाखल, भारतीय बनावटीची युद्धनौका आयएनएस माहे युद्ध सक्षम। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या धार्मिक विधीत वाढ, निवडणूक काळात नेते इच्छुकांचा धार्मिक विधीकडे कल। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या धार्मिक विधीत वाढ, निवडणूक काळात नेते इच्छुकांचा धार्मिक विधीकडे कल, धार्मिक विधीत 30 ते 35% वाढ झाल्याची माहिती। राज्याला मिळणार नवीन पोलीस महासंचालक, सदानंद दाते यांचं नाव महासंचालक पदासाठी आघाडीवर। क्रिकेटपटू स्मृती मानधनाचं लग्न पुढे गेलं, क्रिकेटपटू स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका, स्मृतीचे वडील आणि होणारा नवराही आजारी। देशाला दिशा देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र, माजी खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। भारतीय क्रिकेट संघाला नवं नेतृत्व, केएल राहुल झाला एकदिवसीय संघाचा कर्णधार। मुंबईच्या पायाभूत सुविधा आमूलाग्र बदलणार, लोकल सुविधा वाढवणार पण भाडं नाही वाढणार, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा तरुणांशी संवाद।